जय जय राम कृष्ण हरी जय जय राम रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम आलिंगन घडे मोक्ष सायोजता जोडे मोक्ष सायोजता जोडे मोक्ष सायोजता जोडे आलिंगनाकडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा फिरते पर्व काळ अवघी पाया पेस कळ अवघी पाया पेस कळ अवघी पाया पेस कळ तीर्थे पर्व काळ अवघी पाया पेस कळ अवघी पाया पेस कळ अवघी पाया पेस कळ संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा
आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथिता विस्तार त्यांच्या कृपादाने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ शरण शरण जी हनुमंता शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदावा व्यासवटा आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आणि प्राप्त वेळी कीर्तनरूपी सेवेकरता घेतला भंग जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा बहुतांच्या पाठातील जीवनामध्ये जर का संतांची भेट झाली तर त्याचं महत्त्व त्याचा फायदा काय तुकोबरा सांगतात आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडी संतांची भेट झाली तर सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता ह्या चार मुक्ती आहेत महाराज पुरावा देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या त्या चार मुक्तीपैकी शेवटचा मोक्ष आहे तो महाराज तो असणारा सायुज्यता नावाची मुक्ती मोक्ष प्राप्त होतो असा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा का तर संतांचा महिमा शब्दामध्ये वर्णन होत नाही शाब्दिकाचे काम नाही येते मग सांगतात आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा त्या संतांचा आणखी एक वैशिष्ट्य आहे महाराज काय तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ संतांच्या पायाजवळ सर्व तीर्थांचं वास्तव्य आहे त्यामुळे संतांचं दर्शन घेतलं की सगळ्या तीर्थाचं महाराज या ठिकाणी तुम्हाला पुण्य प्राप्त होतंय मग ज्या संतांचा महिमा अलौकिक आहे ज्या संतांच्या पायाजवळ सर्व तीर्थांचं वास्तव्य आहे अशा संतांची जर का सेवा केली तर देवाची वेगळी सेवा करायची गरज नाही तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा असा साधा सोपा सरळ सुटसुटीत अभंगाचा अर्थ आहे आला विठाला 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 आता महाराज सांगतात या ठिकाणी
की जीवनामध्ये महाराज एक वेळा देव नाही भेटला तरी चालेल, पण संतांची भेट महत्वाची आहे. बरं मला सांगा आई साहेब, देव किती आहेत? तो देव बोला बोला, देव किती आहेत? काय म्हणतात 33 कोटी, काय म्हणतात 10, काय म्हणतात 24. महाराज सांगतात या ठिकाणी आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी स्वीकर. तुकोबराय तर सांगतात अवताराच्या राशी. पण आपला सुद्धा एका देवावरती भरवसा नाही. सोमवार म्हटलं की कुठला देवाला? शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. गेला सोमवार, आला कोणवार महाराज? मंगळवार आला की आपला शंकर पाठीमागं पडला. मंगळवार आईचा वार का बापाचा वार? आईचा. वा वा वा. हा मला सांगा मग मुलावर जास्त माया आईची का बापाची? आईची. मग रामप्रभू वनवासाला गेले. रामप्रभू वनवासाला गेल्यानंतर पाठीमाग राजा दशरथ मृत्यू पावले का कौशल्या? राजा दशरथ. मग मुलावर जास्त माया आईची का बापाची? महाराज सांगतात लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. म्हणून महाराज सांगतात आईचीही तेवढीच माया असते आणि वडिलांचीही तेवढीच माया असते. महाराज सांगतात या ठिकाणी बघा, आला मंगळवार, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह मद महिषासुर मर्दनाला गुणी, त्रिविध तापाची करवया झाडणी, भक्ता लागी तुपावसी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा जोगवा मागे ना, आंब्याचा जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा जोगवा मागे ना. होय होय हो. ऐसा जोगवा मागुनी ठेविला, जाऊनी नवस महाद्वारी फेडिला, एकपणे जनार्दन देखिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. महाराज सांगतात ऐसा जोगवा मागुनी ठेविला, जाऊनी नवस महाद्वारे फेडिला. महाराज महाद्वार जगात एकच आहे, कुठलं? नामा म्हणे नित्य तुझे महाद्वारी, कीर्तन गजरी सहप्रेमाचे. महाराज एकदा पंढरपूरला जा, पंढरीशी जारे, आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. सोय करणारा महाराज देव आहे. महाराज याठी सांगतात आला मंगळवार देवीच्या आलं. आता आमच्याकडे का राजा आराधी मंडळ आहे बरं का. हा ते गाणं कसं म्हणतं माहिती का? गाटा गाटानं चालली गाडी, माग अंबिका तिकीट फाडी. आता आंबाबाई कंडक्टर आहे का मला सांगा बरं. हा देवीला काय म्हणतात? आता माता मावल्या ओ काळ बदलला. पहिल्या काळात कसं गाणं होतं माहिती का? झुकू 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 आगी न गाडे, धोराच्या रेषा पळती झाडे आणि मामाच्या गावाला. हा आता पूर्णात एक तर मामा नीट आहे का? भगवान कृष्णाचा मामा कोण? कंस. तरी पण मामाच्या गावाला जाऊया. हा कौरवाचा मामा कोण? शकुनी. तरी पण मामाच्या गावाला जाऊया. बरं मला सांगा या ठिकाणी मामाच्या गावाला जाऊया. आता पहिला काळ असा होता आणि पहिल्या काळामध्ये महाराज जर आई आणि मुलगा जर मामाच्या गावाला निघाले आणि एस टी मध्ये बसले तर कंडक्टर यायचे आणि आई कंडक्टर साहेबांना काय म्हणायची? ओ साहेब माझं पूर्ण तिकीट द्या आणि माझ्या बाळ्याचं हाफ तिकीट द्या. आता काळ कसा आहे? आता जर मामाच्या गावाला माई लेकरं निघाली तर आई कंडक्टर साहेबाला म्हणते ओ साहेब माझं अर्ध तिकीट द्या, माझं हाफ तिकीट द्या आणि माझ्या बाळ्याचं. काळ बदलला का नाही? विठ्ठला 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 विठ्ठला. हो महाराज सांगतात या ठिकाणी आला मंगळवार देवी आली. महाराज गेला मंगळवार, आला कोणवार? बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. आला गुरुवार, पहिलं नेरूच्या शिकरी, एक योगी निराकारी, मुद्रा लावणी खेचरी, प्राणायामी बैसला दत्तात्रय योगिया. महाराज गेला गुरुवार, आला कोणवार? कुळीची कुळदेवी केली ठावर संतांनी. गेला शुक्रवार, आला कोणवार? शनिवार आला शनिवार, शरण शरण जे हनुमंता, तुझा आलो रामदूता. गेला शनिवार, आला कोणवार? रविवार. कोणाचा वार? अहम वाग्या सोहम वाग्या, प्रेम नगरा जाऊ, सावध होणी भजनी लागा, देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी.
मुळीस पाहू नका पडाल नरकद्वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. महाराज काय सांगतात इच्छा मुळीस पाहू नका. या डोळ्यानं चांगलं बघा बरं का वाईट नजरेने पाहू नका. महाराज या डोळ्याने काय काय पाहायचं 93ला भूकंप पाहिला 2007च्या आसपास पूर पाहिला बरोबर आहे. नंतर महाराज नोटाबंदी पाहिली नंतर कोरोना पाहिला. डोळं वैतागून गेलो म्हणून आता साथ कशाची आली डोळ्याची साथ आली. हा तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख किंवा रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन वा सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती. महाराज डोळ्यानं चांगलं पहा बरं का. डोळ्याने जर वाईट नजर ठेवली महाराज तर या ठिकाणी त्या इंद्रियाला शासन मिळतं. जर पाहायला गेलं महाराज सांगतात यडका मदन तो केवळ पंचानन धडक मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा इंद्रचंद्राची दरारा लाविला जिने. महाराज एवढं सगळं प्रकरण पहा त्याच्यामध्ये महाराज सांगतात डोळ्यानं जर तुम्ही वाईट पाहाल तर तुम्हाला महाराज या ठिकाणी एकच करायचं आहे. डोळ्यानं पाहिल्यानंतर मनामध्ये विकार उत्पन्न असं रूप पाहू नका. जगात एकच रूप आहे आवडे हे रूप गोजरे सगुण पाहता लोचन सुखावले. देवाचं रूप पाहिल्यावर डोळ्याला सुख वाटल आणि नको ते रूप पाहिल्यावर डोळा आल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठला 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 महाराज सांगतात इच्छा मनुष्य पाहू नका पडाल नरक द्वारी. आपल्या आठवड्याला एक देव झाला मग देवा भरोसा बसायचा कुठल्या महाराज. जगामध्ये देव एकच आहे अनेक नाही. पुरावा समजा तुमचा एखादा शेजारी मोटरसायकलवरून बाहेर गावला निघाला वाटेमध्ये त्याचा अपघात झाला आणि दुर्दैवाने महाराज त्याचा डोळा एक निकामी झाला. डोळा निकाम्या झाल्यानंतर त्याला एकच डोळा राहिला किती एका डोळ्यानं तो त्याला दिसत नाही महाराज. आणि त्या ठिकाणी महाराज त्याला एक ठिकाणी काय झालं त्या डोळ्याला इजा झाली. डोळा त्या ठिकाणी महाराज त्याचा संपला गेला निकामी झाला अवयव. त्याला एकाच डोळ्याने दिसतंय. तोही माळ करे तुम्हीही माळ करे. एकादशीचा दिवस उजाडला तुमचं स्नान झालंय त्याचं स्नान झालंय तुम्ही दोघंही आपापल्या अंगणातल्या तुळशीला पाणी घालताय. नामाच्या चिंतने प्रदक्षिणा तुळशीच्या आणि तुळशीला पाणी घालत असताना महाराज त्याला एक डोळा आहे तुम्हाला दोन डोळे आहेत आणि तेवढ्यामध्ये सूर्याचा लाल भडक गोळा उगवला सूर्योदय झाला. तुम्हाला दोन डोळे आहेत. आता मला सांगा तुम्हाला दोन्ही डोळ्यांनी उगवलेला सूर्य एक दिसतोय का दोन एक दिसतोय. आता बघा तुम्हाला दोन डोळे आहेत दोन्ही डोळ्यांनी उगवलेला सूर्य एक दिसतोय आणि ज्याला एक डोळा आहे त्याला किती दिसणार आता आहे का. ज्याला दोन डोळा आहेत त्याला एक दिसतोय म्हणल्यावर ज्याला एक डोळा आहे त्याला अर्धा दिसायला पाहिजे महाराज. नाही नाही ना नाही ज्याला एक डोळा आहे त्याला एकच सूर्य दिसणार आणि ज्याला दोन डोळे त्याला सूर्य एकच दिसणार. किंवा हाताने एक डोळा झाकून बघा तरी सुद्धा महाराज सूर्य एकच दिसणार. ज्या अर्थी दोन्ही डोळ्यांनी उगवलेला सूर्य एक दिसतो त्या अर्थी महाराज देव किती आहे जगामध्ये देव एकच आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. जीवनामध्ये महाराज देव एकच आहे बरं का. आपुला तो एक एक गावो आम्ही आणि विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक आपुला तो एक आणि एक गाऊ आम्ही. महाराज देव एकच आहे. हे कोण सांगतंय साधू संत सांगतात. देव सांगत नाही. जीवनामध्ये देव तुम्हाला दान देईल पण देवापर्यंत पोहोचायचा मार्ग महाराज फार वेगळा आहे. कारण देवापर्यंत जीवनामध्ये दिशा असावी का गती असावी. जीवनामध्ये महाराज गतीपेक्षा दिशेला फार महत्व आहे. वेगापेक्षा दिशेला फार महत्व आहे. जीवनामध्ये तुम्हाला सर्वजण काही जण गती देतील पण चुकीची गती देतील. मोडूनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चाले ऐसा. आणि ही महाराज तुम्हाला कोण गती देईल दिशा द्यायचं काम कोण करेल महाराज. जीवनामध्ये संत करतात आणि संत कोणाला म्हणावं महाराज माहित आहे का. देवाच्या जवळ असतात त्यांना पुजारी म्हणावं आणि ज्यांच्या जवळ देव असतो त्यांना संत म्हणावं. पुरावा या विठ्ठला 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 हो ज्यांच्या जवळ देव असतो त्यांना संत म्हणावं. पुरावा या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. देवाच्या जवळ असतं त्यांना पुजारी म्हणावं आणि ज्यांच्या जवळ देव असतो त्यांना संत म्हणावं. जीवनामध्ये जर का संतांची भेट झाली महाराज का तर संत काय करतात देव तुम्हाला काहीतरी देईल पण
तुम्ही मागाल ती दिल बाकीचं देणार नाही आणि मागाल ती याची बी गॅरंटी नाही ह्याची दान देगा देवा तो कोबराय म्हणतात पण मागावं लागते देव मागितल्याशिवाय देत नाही आणि त्याच्या अगोदर तुमच्याकडून काहीतरी घेतल्याशिवाय राहत नाही सुदामा गेला कुणाकडं मनुष्यानं जीवनामध्ये जीवानंतर का दुःख झालं गावाला सांगू नये रावाला सांगू नये देवाला सांगावं जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक जीवनामध्ये महाराज देवाला सुखही सांगा आणि देवाला दुःखही सांगा देवाला गारानं सांगायचा अधिकार कुणाचा आहे महाराज जो जीव सतत देवाची आठवण करतो किंवा सुखामध्ये देवाला जो महाराज स्मरण करतो त्यालाच दुःखामध्ये देवाकडे गारणं सांगायचा अधिकार आहे विठ्ठला 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 जीवनामध्ये मनुष्य सुखी कधी होईल माहिती का ज्या दिवशी दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघून ज्याला आनंद होतो त्या दिवसापासून त्याचं चांगलं व्हायला सुरुवात होती आणि दुसऱ्याचं या ठिकाणी चांगलं झाल्या बघून त्याला दुःख होतं त्या दिवसापासून त्याची गाडी पाठी माघारी जायला सुरुवात होती महाराज सांगतात की जीवनामध्ये हा उपदेश तुम्हाला कोण करतील तर संत करतील आणि जर संतांची भेट झाली महाराज तर फायदा काय होतो अभंगाचं पहिलं चरण आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडी आता एक एक पाहू आपण शब्द महाराज आलिंगन घडे पहिला शब्द काय आलिंगन घडे महाराज आलिंगन तीन प्रकारचा आहे किती प्रकारचा आलिंगन आहे आलिंगन तीन प्रकारचा आहे पहिलं आलिंगन आहे प्रेमाचं आलिंगन कुठलं आलिंगन आहे पहिलं प्रेमाचं 2 नंबरचं आलिंगन आहे कामाचं आलिंगन आणि 3 नंबरचं आलिंगन आहे यमाचं आलिंगन आलिंगन किती प्रकारचे महाराज 3 प्रकारचे प्रेमाचं कामाचं
आणि यमाचं. आता एक एक आलिंगन पाहू महाराज. प्रेमाचं आलिंगन कशाला म्हणायचं? समजा आई अंगणामध्ये आहे, आई अंगणामध्ये खेडेगावचं वातावरण आहे, आई खेडेगावमध्ये आई राहत्या, आई भांडी घासत्या, आज संध्याकाळची वेळ आहे, वर्ष 2 वर्ष झालं मुलगा बाहेर गावी ड्युटीवरती आहे, त्याला सुट्टी मिळाली आणि अंगणात अचानकच मुलगा आला आणि आईची आणि त्या मुलाच्या नजरा नजर झाली की ते तासानं दोघांची भेट होईल. व आई पटकन हातातील भांडे खाली टाकणार आणि पळत जाऊन लेकराला मिठी मारणार. माय लेकराचं जे आलिंगन आहे महाराज ते प्रेमाचं आलिंगन आहे महाराज. मला काय सांगायचं आहे, समजा तुम्ही अंगणामध्ये भांडी घासताय आणि अचानक तुमची नणंद येऊन उभं राहिली. कोण राहिली? नणंद. जिला बघितल्या होत नाही आनंद तिला म्हणावं नणंद. वा वा, धन्यवाद. महाराज सांगतात समजा नणंद राहिली, बाहेर गावाला जाऊ आहे आणि त्या ठिकाणी जाऊ अचानक आली, जिला बघितले समोर जाऊ तिला वाटतं खाऊ. बरं का महाराज या ठिकाणी मला सांगतात या ठिकाणी अंगणामध्ये नणंद उभा आहे. पण तुम्ही खरं सांगा पटकन भांडी घासणार का टाइमपास करणार? खरं सांगा. अचानक नणंद आल्यानंतर बोला बोला, नणंद जर अचानक अंगणात आली तर तुम्ही भांडी घासायची उगा टाइमपास करणार का पटकन भांडी घासणार? खरं सांगा. भांडी घासताना बरं का एक बिचारी भांडी घासायची आणि ते साहेबाची बिचारी होती. ती बिचारी म्हणली महाराज आमच्या घरात जी बिचारी भांडी घासायला येते तिला जर करपलेली भांडी दिली खराब झालेली तर ती स्वच्छ धुवून काढत नाही, निम्या अर्धच राहतंय म्हणली तसं. आणि तिला जर काचेची भांडी जर दिला स्वच्छ करायला दिली तर काचेची भांडी तिच्या हातून फुटतात म्हणली. याला पर्याय काय? मी म्हणलो सोपा आहे. ज्या वेळेस ती बिचारी काचेची भांडी घासायला घेईल त्यावेळेस तिच्या जावयाचा, तिच्या लेकीचा, तिच्या मुलीच्या मुलाचा, नातूचा विषय काढायचा. मग ती हळूच भांडी घासेल. कशाची? काचेची. आणि करपलेली खराब झाली जर मोठी पातेलं असतील आणि ती जर भांडी तिला घासाय दिली तर तिला तिच्या जावचा, नणंदेचा, सासूचा विषय काढायचा. रागात घासून काढणार महाराज ठिकाणी. महाराज सांगतात असं प्रेम आहे महाराज. अंगणामध्ये मुलगा आला आणि आईचं आणि मुलाचं महाराज जे आलिंगन झालं त्याला प्रेमाचं आलिंगन म्हणायचं. रामप्रभूचं हनुमंतरायाचं आलिंगन झालं त्याला सुद्धा प्रेमाचं आलिंगन म्हणायचं. जीवाचं आणि देवाचं, भक्ताचं आणि देवाचं आलिंगन आहे महाराज. ह्याला काय म्हणतात? आनंदाच्या प्रसंगी दिलेलं आलिंगन. ह्याला काय म्हणतात? प्रेमाचं आलिंगन. जुना काळ आठवा, लग्न खेडेगावाला असायची आणि त्या खेडेगावाला इकडून वराडे मंडळीची, इकडून वराडे मंडळीची, मध्ये पाण्याची घागर ओतायची आणि दोन्हीकडलं वराडी मंडळ भेटायचं, विड्याची आदला बदल करायची. त्याला सीमांत पूजन म्हणतात महाराज. म्हणजे मंगल प्रसंगी दिलेलं आलिंगन म्हणजे कुठलं आहे महाराज? या ठिकाणी प्रेमाचं आलिंगन आहे. मुलगा अंगणात उभा आहे. आता मला सांगा ज्याचं लग्न झालंय, आता अशानं विचारतोय महाराज, लग्न झाल्यानंतर अंगणात आई उभा असावी, पत्नी उभा असावी आणि हा ड्युटीवरनं यावा आणि अंगणात उभा राहावं. महाराज खरं त्या लग्न झालेल्या मुलावर आईचं जास्त प्रेम असतं का पत्नीचं? पत्नीचं सुद्धा प्रेम असतं बरं का. स्वामिकाच गुरुभक्ती पितृवचन सेवापती. पत्नीला कमी समजू नका. मालकाच्या शर्टाचं तुटलेलं बटन जोडण्यापासून त्याचा तुटलेला आत्मविश्वास जोडून द्यायचं काम दोन करत असेल महाराज पत्नी करते. विठ्ठला 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 विठ्ठला. हो आता बघा मुलावर जास्त माया आईची का पत्नीची? आता ज्याचं लग्न झाले त्याला विचारतो. बोला महाराज मुलावर जास्त माया आईची का पत्नीची? लग्न झालेल्या मुलावर जास्त माया त्याची पत्नी करते का आई करते? आई करते. तरी पण मुलगा ज्यादा कोणाचा ऐकतो? बायकोचं ऐकतो. कोणाचं ऐकतो? बायकोचं. मी सांगतो बरं का. एखादं बाळ जन्माला आलं, बाळ आणि बाळांतीन एका खोलीमध्ये असतात, बंद खोलीमध्ये असतात. मग ते 4 दिवसाचं जन्मलेलं बाळ असावं आणि 4 दिवसात त्या जन्मलेल्या बाळाच्या त्या बाळांतीच्या खोलीमध्ये तुम्ही जावा. गेल्यानंतर तो मुलगा असावा जन्मलेला. 4 दिवसाचं बाळ आहे, मुलगा आहे. त्याच्या डोक्यावर तुम्ही गेल्यानंतर हात फिरवा. कोणाच्या? त्या जन्मलेल्या लहान बाळाच्या. तिथं जावळ वगैरे काय नसते बघा. डोकं सगळं मोकळं असते, मोकळं पटांगण असते सगळं. आणि इथे खड्डा असतो. खड्डा त्याला काय म्हणते? तो टाळो. काय म्हणते? टाळो. मग आईला वाटतं माझ्या बाळाला पुढं फार कष्ट करायचं आहे म्हणून आई सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळा बाळाची काय करते? प्रेमानं
टाळू मागते. आईचा हात डोक्यावरून फिरला, टाळूची जागा भरून आली, जागा टणक झाली महाराज. बरोबर आहे. आणि हीच पिंट्या टाळू भरून आली. जसं जशी टाळू भरून येईल, जसं जसं वय वाढल, हाच पिंट्या 8-10 महिन्याचा झाला, 10-12 महिन्याचा झाला की सगळ्या अंगणातनं पळतो. आणि त्याच्या डोक्यावर काय येतं? आईच्या मायेमुळं जावळ येतं. जावळ भगवान कृष्णासारखं काळं कुळकुळीत जावळ येतं. येतं का नाही? हा. आणि ते काळं कुळकुळीत जावळ असतंय. आईचा हात फिरला, डोक्यावरचा खड्डा टाळू भरून आली आणि काळं कुळकुळीत भगवान कृष्णासारखं त्या बाळाला जावळ आलं. बाळ अंगणातनं दौडायला लागले की वाटतं 5 वर्षाचं बाळग ताने अंगणी खेळ खेळ. किंवा महाराज सांगतात ज्या ठिकाणी त्या ठिकाणी असणारा भगवान कृष्ण अंगणामध्ये दौडतोय असं वाटतं. पण मला सांगा, आईचा हात फिरला, जावळ आलं. आणि हीच पिंट्या नंतर 20-25 वर्षाचा झाला. नंतर त्याचं शुभमंगल सावधान झालं. शुभमंगल सावधान झालं आणि नंतर ज्या डोक्यावरून आईचा हात फिरला, जावळ आलं, त्याच डोक्यावर आईच्या ऐवजी पत्नीचा हात फिरल्यावर टक्कल पडायला सुरुवात होतं का नाही? मला सांगा. बरोबर आहे का नाही? का असं झालंय कधी महाराज? इथं लग्नानंतर जावळ चांगलं आलंय, अहो तणनाशक एखादा राऊंड अप मारावं तसं जळून जायला सुरुवात होत्या. आईचा हात फिरला, जावळ आलं आणि पत्नीचा हात फिरला, टक्कल पडायला सुरुवात झालं. मग हात चांगला कोणाचा? आईचा का पत्नीचा? हा. माझ्या गुरुवारी नेहमी सांगतात महाराज काय, पत्नीच्या हातचा तूप आणि भात आणि आईनं पाठीवरनं फिरवलेला मायेचा हात, हे बरोबर आहे महाराज. विठ्ठला 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 म्हणजे आनंदाच्या प्रसंगी दिलेला आलिंगन म्हणजे कुठलं आलिंगन आहे महाराज? प्रेमाचं आलिंगन आहे. आलिंगन नंबर 2 कामाचं आलिंगन महाराज. याला काय म्हणायचं? कामाचं आलिंगन. तुळजापूरच्या पायथ्याला घाटशिळ नावाचं मंदिर आहे. कुठलं? तुळजापूरच्या पायथ्याला घाटशिळ नावाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी महाराज कर्दम नावाचे ऋषी हरणाच्या रूपामध्ये प्रणय क्रीडा करत असताना त्या ठिकाणी पंडूराजा गेले आणि पंडूराजाकडून चुकून त्या हरणीला बाण लागला. आता पंडूराजा शिकारीसाठी गेलता बरं का महाराज. मग शिकार करणं हे निषिद्ध कर्म आहे. कसलं कर्म आहे? शिकार करणं हे निषिद्ध कर्म आहे. पुराणामध्ये महाराज या ठिकाणी 3 राजांना शाप मिळाला आहे. कशामुळं? शिकारीमुळं. राजा नंबर 1 रामायणामध्ये राजा दशरथ शिकारीला गेला. दिवसभर शिकार मिळाली नाही. संध्याकाळी राजा त्या ठिकाणी झाडावरती बसला आणि या ठिकाणी श्रावण बाळ त्याच्या आई वडिलाला घेऊन काशी यात्रेला निघाले होता. तहान लागली म्हणून महाराज या ठिकाणी काय केलं? विठ्ठला 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 विठ्ठला